आता मस्त अशी झोप झालेली आहे. झोप झाली म्हटलं पहिलं बिछाण्यातून उठावं. 3 दिवस झाले नाही का, काल जसं की तुम्हाला सांगितलं 3 दिवस झालं सारखं बिछाना धरून आहे. म्हटलं चला आता उठूया. आणि पोटा पाण्याचं कशाचं काय आंघोळ नाही केली 2 दिवस तर होतच नाही होत. एवढी थंडी ताप होती. आंघोळ केली ना खूप थंडी वाजत होती. आज घाम यायला तर एकदम इरिटेट व्हायला लागला. आता मी असं झालं कधी आंघोळ करू कधी नाही. तर चला मी काय करते पहिलं फ्रेश होते. तुमच्याशी शेअर करायला काय फॅमिली आहे ना तुम्ही. तर चला मी पहिलं आंघोळ करते. आणि भावाचं फोन करून त्यांनी खाल्लं म्हणलं ना माझं जरा मन माझं थोडंसं भारी होतं. तर चला मी आता काय करते हे पहिलं आंघोळ करते. म्हणजे माझी बॉडी आहे ना मला फ्रेश वाटेल आणि असं इरिटेट नाही वाटणार. तर चला पहिलं आंघोळ करते. आणि असं बेड साफ वगैरे करून घेतलाय. म्हणजे नाही का असं स्वच्छ राहायची सवय आहे. पण कालपासून आंघोळच नाही केली. तर चला पहिलं आंघोळ करून घेते. बघा आंघोळ केली तरी असंच आहे. थोडे दिवस होणारच. एवढे जुलाब वगैरे झाले म्हटलं चला गोळ्याचा पिटारा. आणि माझं पोट सगळं गेलं मध्ये. जाऊन द्या चरबी गेली. एक्स्ट्रा चरबी होती ना ती गेली म्हणायचं खुश व्हायचं नाही का. लोड नाही घ्यायचं. तर चला मस्त असं आंघोळ वगैरे झाली. चला आता पोटा पाण्याचं बघूया म्हटलं नाही का. चलो जाऊया खाली. काय बघूया पोरीनं बनवलंय का नाही काही माहिती नाही. पालखीला जायची सगळ्यांची घाई आहे. आणि वातावरण असं आहे. चला जाते बाबा खाली. खाली आले इकडे TV बघायचं काम करते. एकाने खायला काय नाही बनवलंच बाळा आज का. आई कधी नाही खाल्लं मी. तर चला काय पोहे बनवू मग. थांब मग पोहे बनवून जा. खाली खाल्ले काय. तर चला मी आता बनवते काय. तर मला लय भूक लागली आहे. बरं नसलं की घरच्याच कामाला येतात. पण आम्ही जावा बोलत नाही. होतच सगळ्यांच्या घरात. पण बघा मला पोटात एवढी आग पडली म्हणून मी आता बघा अशी मस्त जावेच्या इथून भाजी आणली. इकडे ठेचा आणला. हो यायचं पहिलं खाऊन घेते. मला तर ठेच्याशिवाय तिखटशिवाय आपल्याला जमत नाही बाबा. आपण मराठवाड्यामधले आहे. आपल्याला असं भाकरी काय पण हो. अहो मला नुसतं वरण भातच चालेल फिकं. मला आता असलं नाही जमत. तुम्हाला सांगते तिखट झणझणीत जेवण पाहिजे. असं पायसी ठेचा आणि भाकर रोज दिली ना तरी मी खाईन. तर म्हणून आता मस्त असं ठेचा भाकर खाते. जरा बॉडीत एनर्जी नाही तर मला परत सलाईन लावायला लागेल. आमच्या गावाला तर जुलाब झाले ना लाल मिरची खातात. अहो म्हणतात नाही खायचं तिथे. मग असं राहायचं का मेंगळं. डाळ भात खाऊन मी अजून मी खायला लागले. तर चला मी खाऊन घेते. अहो आले स्वयंपाक करायला. स्वयंपाक चालू इकडे पेटीचा आपल्याला काही होत नाही. पाय थर व्हायला लागले. तर मला काय खायला दिलं तुम्हाला दाखवते. त्यांना माहिती नाही मी काय खाल्ली म्हणून. समजल्यावर काय खरं. तर हे बघा आता फिक्की डाळ दिली खायला. ह्या डाळीनं काय होतं. एवढी काळजी माणसाला असावी. आणि सकाळपासून कामाला गेलेत बायको उपाशी त्याचं काय नाही. बायकोच्या समोर कोणाचं चालत नाही लक्षात घ्या. मला असं बरं नसलं ना तुम्हाला सांगते असलं भारी खायचा मूड होतो ना काय माहिती राव. चवच नाही मला असं टेस्टच नाही. मग मी त्यांना म्हटलं मला हे खायचं.
बघा मग मी ह्यांना ते असे मस्त पिवळे फुटाणे आणि हे वाले फुटाणे मी आता हे सगळं घेणार असं मस्त बेडरूममध्ये जाणार. एवढं होईल ती होईल. आता एवढं असं मस्त फस्त करणार. शेंगदाणे नाही आवडत मला जास्त, हे वाले फुटाणे आवडतं. हे रिटर्न टाकूया आपण ह्याच्यामध्ये. हे चला एवढं बस झालं एकदमच एवढं खाऊन. हे बघा असं मस्त खायचं. हो एमजी वरी पण यायला दम लागतोय. तर चलो मी असं मस्त मस्त हे खाणार. पाण्याची बॉटल घेऊन आली. असं हे माझी ड्रिंक आणि हे माझा चकना. तर चला मी असं एन्जॉय करते. ते नाही घेत तर ह्याच्यामध्ये तर एन्जॉय करायला लागतो. तर असं आहे माझं. तर चला मी असं माझ्या ड्रिंकसोबत वाटर आया तुम्ही नाही तर समजता असलं आपल्याकडे काही नसते पण असंच बोलायचं असतं. तर चला मी असं मस्त आता महाराणीसारखं असं एन्जॉय करणार. असं खाल्लं ना चव येते माहिती ना, जीभ लई चावट असते खायला. चला मी असं मस्त एन्जॉय करते. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.